मागे एकदा मी कॉलेजच्या मुलींशी बोलत होते. मॉडर्न हा शब्द सांगितला की त्यांच्या डोळ्यासमोर कोण येतं, म्हणून मी त्यांना 2 चित्र दाखवली होती. एका चित्रामध्ये एक बाई होती जिने साडी नेसली होती, केसात फुलं माळली होती आणि तिच्या कपाळावरती कुंकू होतं. आणि दुसऱ्या फोटोमध्ये एक सूट घातलेली मुलगी होती आणि ती एकदम कम्प्युटरवरती काहीतरी काम करत होती. याच्यामधली मॉडर्न बाई कोण आहे? तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काय सांगितलं असेल? सूटवर. आता त्या मुली कोण होत्या? ती सूटवाली मुलगी ही कुठल्या तरी ॲडचं एक इलस्ट्रेशन होती, म्हणजे मॉडेल होती, तिला तसे कपडे घातले गेले होते. पण ती साडीवाली जी बाई होती, केसात फुलं माळलेली आणि कुंकू लावलेली, ती इस्रोमधली सायंटिस्ट होती. आता तुम्ही मला सांगा, आधुनिकता ही कुठे असते? तुमच्या कपड्यात असते की इथे असते? पण आपण सध्या वेस्टर्न इन्फ्लुएन्सेसमुळे इतके मोहित झालेलो आहोत की आपली कल्पना अशी असते मॉडर्निटीची की नवीन म्हणजे पाश्चात्य कपडे घातले तरच आपण मॉडर्न असू, इंग्रजीमध्ये बोललं तरच आपण मॉडर्न असू. पण आपण आपले भारतीय कपडे घालून तुम्ही काहीही करू शकता. आज साडी नेसून मी काहीही करू शकते, मी एक्सरसाइज पण करते साडी नेसून. पण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी भारतीय पारंपरिक कपड्यांमध्ये तुम्ही करू शकत नाही.